नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, एक शेतकरी असाल, तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला भेटत असते। PM किसान योजनेविषयी जी काही एक नवीन अपडेट आहे त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार त्याची तारीख ऑफिशियली या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाही आहे। जर तुम्हाला ती तारीख आणि जे काही PM किसान योजनेविषयी जी काही अपडेट माहिती असते ती पाहण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेचे जे काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती येऊन जी काही अपडेट असते त्याची माहिती तुम्ही घेऊ शकतात। pmkisan.gov.in हे एक ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती येऊन तुम्ही माहिती घेऊ शकतात। तर आपण आज जो काही 20वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे त्यांची यादी म्हणजे बेनिफिशरी लिस्ट विषयी या ठिकाणी माहिती घेणार आहोत। जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला तुमचे नाव त्या लाभार्थी यादीमध्ये चेक करायचे असेल तर तुम्हाला PM किसान योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला यायचे आहे। आणि उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकतात बेनिफिशरी लिस्ट हे एक ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि ते वारंवार अपडेट होत असते। तर जो काही 20वा हप्ता आहे PM किसान योजनेचे 20वा हप्ता जो लाभार्थी शेतकऱ्यांना थोड्याच दिवसात भेटणार आहे त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेच्या जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला यायचे आहे आणि त्यानंतर बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी स्टेट म्हणजे राज्याचे नाव सिलेक्ट करायचे आहे, महाराष्ट्र सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याचे नाव या ठिकाणी तुम्हाला यादीमधून सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमच्या तालुक्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला विलेज म्हणजे गावांची यादी या ठिकाणी दाखवली जाईल, त्यामधून तुमचे जे गाव आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर गेट रिपोर्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या गावातील जे काही PM किसान योजनेचे लाभार्थ्यांची जी काही यादी आहे ती उघडून येईल आणि या यादीमध्ये तुमचे नाव तुम्ही चेक करू शकतात। खाली तुम्ही पाहू शकतात जे काही पेज दिलेले आहे पेज नंबर त्यावरती क्लिक करून तुम्ही जी यादी आहे ती पुढे सुद्धा पाहू शकतात। आणि या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला 20वा हप्ता तुमच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे, कारण ही जी यादी आहे ती अपडेट करण्यात आलेली आहे आणि PM किसान योजनेचा जो काही पुढचा 20वा हप्ता आहे तो लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे। तर ही एक नवीन अपडेट होती आणि याविषयी अजून काही अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।